नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मी वैशाली. तर आजची सुरुवात गुगल टाईमनी. बघा 4:30 वाजले. तुम्हा सर्वांना शुभप्रभात. तर चला आजचा आपला अभ्यास आपण सुरू करूया. आणि आज जरा आपण टेरिसवर जाऊया. कारण आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला स्वतःचं आरोग्य सुदृढ ठेवावं लागेल. आणि त्यासाठी आपल्याला काही सवयी लावाव्या लागतील. तसेच आपल्याला काही सवयी लावूनच आपण आपले आरोग्य सुदृढ ठेवू शकतो. तर मी बघा थोडा वेळ मॉर्निंग वॉक केले. थोडीच क्लिप तुम्हाला दाखवली. मोबाईल ठेवून दिला होता खाली. छान वॉकिंग केली 10 मिनटं आणि परत निघाले खाली. कारण कुठली एक्झाम क्रॅक करायची असेल तर स्वतःला अनुशासन आणि शिस्त आवश्यक आहे. जरी आपल्याला कोणी बघत नसले तरी पण आपण स्वतःला प्रामाणिकपणे आपल्या सर्व गोष्टी पूर्ण करायच्या. आणि हे बघा माझ्या जीवनातले स्मॉल हॅपीनेस. तर तुम्हाला माहीत आहे मी असे छोटे छोटे आनंद घेत असते. आणि बघा जरा वेळ बाहेर आले. बाहेर येऊन बघते तर काय बघा आमच्या ओनरचा बैल आहे हा. तो उठलेला. त्याच्यासोबत जरा वेळ घालवला. बोलली त्याच्यासोबत छान. मस्त वाटतंय. फ्रेश झालं आहे मन मस्त. आणि इतकं छान वातावरण होतं. म्हटलं आता आपण मस्त या छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेऊया. आणि आता ठरवलं की आता घरात जायचं नाही, इथेच मस्त मेडिटेशन करायचं. तर तुम्हाला माहिती आहे मी सकाळी मेडिटेशन करते, पॉझिटिव्ह थिंकिंग करते 10 मिनटं. तर 10-15 मिनटं पॉझिटिव्ह थिंकिंग केली आणि लगेच मग अभ्यासाला बसले. तर आज बघा मी सकाळी मॅथचं घेतलेलं आहे. सतीश वैश्य सरांचं पुस्तक आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपल्याला कुठलीही एक्झाम आपली क्रॅक करायची असेल तर आपल्याला 5-6 गोष्टी लक्षात ठेवावं लागेल. सगळ्यात अगोदर मॉर्निंग वॉक करून घ्यायचं सकाळी. त्याने आपले आरोग्य सुदृढ असते. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग करायची. जोपर्यंत आपण स्वतःच्या मनाला सांगणार नाही की मी हे करू शकतो किंवा माझा स्वतःवर विश्वास आहे की मी एक्झाम क्रॅक करेल, तरच आपण ती एक्झाम क्रॅक करू शकू. कारण जराही शंका आपण घेतली की मी करू शकेल का, माझ्याशानं होईल का, किती कठीण सिलेबस आहे, मी कधी पूर्ण करू, माझ्याजवळ इतकी कारणं आहेत, मला कामच आहेत, मला जबाबदाऱ्या आहेत, तर मी काय करू, तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. म्हणून सर्वात अगोदर पॉझिटिव्ह थिंकिंग करायची आणि मनाला सांगायचं की मी एक्झाम क्रॅक करते. आणि मी एक्झाम केली क्रॅक, म्हणजे मी माझा गोल पूर्ण करत आहे. त्यासाठी मला वाटेल ते मी प्रयत्न करायला तयार आहे. आणि असा स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल, तेव्हाच आपण आपली एक्झाम पूर्ण यशस्वीरित्या क्रॅक करू शकू. म्हणून म्हटलं चला आज तुम्हाला ह्या 4-5 गोष्टी सांगूया जेणेकरून तुमच्या पर अभ्यासात येईल आणि आपण कुठली एक्झाम पटकन क्रॅक करू शकू. बघा मैत्रिणींनो, आपण अगोदर जेव्हा आपल्याला माहीत होतं की आता आपली एक्झाम आहे तेव्हा आपण पूर्ण फोकस करतो की नाही आता मी छान अभ्यास करत आहे. पण 10 ते 15 दिवस आपण छान अभ्यास करतो आणि जरा आपल्यामध्ये मग आपली काठिण्य पातळी घसरते. बघा मी 5:20 झाले केला आहे सरांचा अभ्यास अर्धा-1 तास. आणि आता नोट्स रिवाईज करत आहे जेणेकरून आपल्याला विसरत नाही. आपण थोड्या वेळच करते. आणि त्यानंतर मग घरात आले. कारण आज सॅटर्डेला मी तुम्हाला माहीत आहे प्रिव्हियस इयरच्या जे आपले पेपर असतात ते सॉल्व करते. तर बघा मी पेपर सॉल्व करत आहे आता. तर मी तुम्हाला टेट सांगितलं होतं, पण मी टेट न घेता आता KVSचा पेपर घेतलेला आहे. टेट मी रात्री करेल. कारण आता मला वाटलं की आता म्हणून मी सांगितलं आहे माझ्या टाईमटेबलमध्ये फ्लेक्सिबल असतो माझा टाईमटेबल. कारण कसं असतं आपली इच्छा असली की आता आपण हे करायचं, त्या गोष्टीत आपण चांगलं मन लावून काम करू शकतो. म्हणून मला वाटलं की आता मी जरा KVS घेऊन बसावं. आणि कसं असतं त्यामुळे कसं आपल्या अभ्यासात छान लक्ष लागतं. म्हणून मी KVSला जरा प्राधान्य दिलं आहे. रात्री टेट सोडवते. तर बघा मैत्रिणींनो, आपण आपल्या गोलवर फोकस करतो आणि अगोदरचे काही दिवस छान करतो. मग काही दिवसानंतर आपल्याला आपल्या अभ्यासात मन लागत नाही, आपण स्वतःवर विश्वास करत नाही. आणि मग आपल्याला असं वाटूच शकत नाही की आता बघा माझ्या अभ्यासात मन लागत नाही आहे, मला इच्छा होत नाही अभ्यासाची. मग आपण तो असं थोडं मागे सरकत जातो. म्हणून जी आपली कंटिन्युअसपणा असतो ना अभ्यासातला, ते सातत्य चालू ठेवायचं. आपले वीक पॉईंट शोधत राहायचे.
गोष्टीत आपण सातत्य आणू ना, त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते. बघा, आपण दररोज जर मोबाईलवर शॉर्ट पाहिलो किंवा असं स्क्रॉल करत करत वर गेलो तर ती आपल्याला दररोज सवय लागेल. म्हणून जर आपण अभ्यास करण्याची सवय लावली तर आपल्याला अभ्यासाची सवय लागेल. आज आपण 4 घंटे अभ्यास करतो, उद्या मात्र आपण 10 मिनिटे अभ्यास करत नाही, म्हणजे अभ्यासात खंड पडतो आणि मग काय फायदा होणार आहे अभ्यास करून. म्हणून दररोज अभ्यास करूया, मन लागेल आणि जी गोष्ट करायची इच्छा होती ना मैत्रिणींना अभ्यास करायची, तो अभ्यास करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला आपल्या योग्य अभ्यासात नियोजन राहील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला तुम्हाला आठवण द्यावं लागेल, स्वतःला आपल्याला आठवण द्यावं लागेल की मला काय करायचं आहे, माझा पूर्ण विश्वास आहे स्वतःवर. यामुळे काय होईल, आपण मोटिवेट राहून आपल्याला आतून प्रेरणा मिळेल. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला जो लढा देत आहे आपण त्यासाठी आपल्याला पॉझिटिव्हिटी भेटेल, मोटिवेशन भेटेल, म्हणजे आपल्या मनात निगेटिव्हिटीचं घर तयार होणार नाही. आपल्याला तरच आपण आपले ध्येय पूर्ण करू शकू. बघा मैत्रिणींनो, काहीही कायमस्वरूपी राहत नाही. आपल्याला सांगावं लागतं नेहमी जे आपण करू शकतो तेव्हाच ते आपण करू शकतो. म्हणून आत्ताही आपल्याला सांगावं लागेल मी अभ्यास करू शकते, मी माझं ध्येय पूर्ण करू शकते, मी हे करणारच, असे स्वतःला मोटिवेशन आणि प्रेरणा द्यावं लागेल. तेव्हाच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू. जरी आपल्याला कोणी बघत नसले तरी पण प्रामाणिकपणे स्वतः अभ्यास करायचा, स्वतःला तशी शिस्त लावायची, जेणेकरून आपण आपले स्वप्न लवकर पूर्ण करण्यास आपल्याला मदत होते. आणि तर मैत्रिणींनो, बघा, मी तुम्हाला ह्या 4-5 गोष्टी सांगितलेल्या आहे, जी मी माझ्या जीवनात फॉलो करते. तुम्ही पण करा, आपण मिळून अभ्यास करूया. तर बघा, पॉझिटिव्ह थिंकिंग, स्वतःवर विश्वास, अभ्यासात सातत्य आणि सर्वात महत्त्वाचं प्रिवियस इयर सॉल्व आणि वीकली रिवाइज नोट्स, यामुळे आपल्याला खूप फायदा होतो. तर चला, अभ्यास सुरू करा. आणि आजसाठी एवढंच. भेटूया पुढील व्लॉगमध्ये. तर स्मार्ट अभ्यास करा, पॉझिटिव्ह विचार करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि कुठल्याही परिस्थितीत घाबरू नका. स्वतःला हिंमत द्या, जेणेकरून आपण आपलं ध्येय पूर्ण करू शकू. भेटूया पुढील व्लॉगमध्ये. आजसाठी एवढेच. बाय.